नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विटू भंडारे या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। आज आम्ही आलो आहोत श्री संत बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला। तर चला वेळ न घालवता व्लॉगला सुरुवात करूया। मित्रांनो, आदमापूरला जातेवेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणारे वारकरी देखील वाटेत भेटले। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। हे वारकरी पायी चालत पंढरपूरला चालले होते। इथून पंढरपूर जवळजवळ 200 किलोमीटर अंतरावर असेल। तर चला आपल्या मेन ब्लॉगला सुरुवात करूया। आदमापूरमध्ये पोचता क्षणी तुम्हाला ह्या प्रकारे दुकाने दिसतील। थोड्याच अंतरावर गेल्यानंतर मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे। दरवाजातून आत आल्यानंतर ह्या प्रकारे तुम्हाला मंदिरासमोरचा परिसर पाहायला भेटेल। तुम्ही समोर पाहू शकता, खूपच सुंदर असं श्री संत बाळूमामाचे मंदिर आहे। जर तुम्हाला आदमापूर संत बाळूमामांच्या दर्शनासाठी यायचे असेल तर हे महाराष्ट्रातील आदमापूर ह्या ठिकाणी आहे। तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। हे ठिकाण कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। बाळूमामांच्या दर्शनासाठी मंदिरात तुम्हाला रांगेत उभे राहून जावे लागेल। आतमध्ये व्हिडिओ करण्यास परवानगी नाही, त्यामुळे मंदिरामधील कोणताही व्हिडिओ मी काढू शकलो नाही। मंदिरासमोरच हे आपल्याला झाड पाहायला भेटेल। असे मानले जाते की हे झाड बाळूमामाचे प्रतीक आहे आणि हे खूपच पवित्र झाड आहे। झाडाच्या इथे चारी बाजूनी अशा प्रकारे भिंत आहे, जिथे 1 रुपया किंवा 2 रुपयांचे कॉइन्स भिंतीला चिपकावून बाळूमामाला आपली इच्छा व्यक्त केली जाते। श्री संत बाळूमामांचा जन्म इसवी सन 1892 मध्ये झाला आणि त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी 1966 मध्ये ह्या ठिकाणी म्हणजे आदमापूरमध्ये समाधी घेतली। येथे असलेले बाळूमामाचे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे, त्यामुळे खूप लांबून भक्त या ठिकाणी येतात। तर मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपला आहे। हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।